जेवढा पाऊस दिसत नाही मागं बरं का, निथळून जाईन पाऊस. विनोद येतोय, आम्ही दोघं जाणार खाली रानात मग कापायला. इकडलं भाव इकडं निघून जाईन. 450 रुपये थाळीची घेतात ते, कोणत्या हिशोबाने घेतात. तर बाकवाज इतकी बाकवास नाही व्हायची आजपर्यंत निघाली कधी. आता नाव घेऊशी वाटत नाही बरं का. ठीक आहे, जाऊ दे म्हणलं. मग इथं चहा प्यायची वेळ आली आम्हाला, चहा घेऊ म्हणलं जाऊ पुढं. मग हिल तिकट लागलं काय? हा काय मागे मी भरून देतो. जुना आहे का हा खिलाडी? नवीन आले जुना खिलाडी. हा नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 3:30 वाजलेत. उरलेली मका होती ना माझ्याकडे, तिची कुटी पाडली आता मी अख्खी. आणि यांच्याकडे आलोय खाली राडा जायचं मका कापायला. आज जरा तब्येतच बरोबर नाही बाई. पाठच भेटून लय वाईट दुखत होती, त्याच्यामुळं मी सकाळ धरून उठलोच नाही. आत्ता उठलो डायरेक्ट. मका कापायचं आणूनच होतं. पाऊस यायला लागला आता. जेवढा पाऊस दिसत नाही मागं बरं का, निथळून जाईन पाऊस. विनोद येतोय, आम्ही दोघं जाणार खाली रानात मग कापायला. इकडलं भाव इकडं निघून जाईन. पडला तर नाही पाहिजे बघ पाऊस. पडली की अवघड मग खेळ परत. मग रानात मला ना काहीच करता येणार नाही मक्याचं. मग मक्याला परत 3-4 दिवस थांबायला लागणार असंच. चलो ओके, रानाताची तयारी करतो. पण विनोद इथं थांबलोय, विनोद मिश्रासाठी थांबलो इथं. नाही तर रानात निघलो असं आत्तापर्यंत मी. सकाळी गोठा धुतला, नेमकं आमचं पाणी संपलं टाकीतलं. मग झाडून बिडून घेतलं. फक्त घाणलंय ना, नव्हतं झाला एवढं गोठा फुटलेला. इकडं चाकण साईडनी पाऊस आला ना, मग पाऊस येईन. इथं मागून आमच्या लोणावळा साईडनी पाऊस येते इकडं आम्हाला बेसिकली. पण इकडून अवकाळी असतं चाकण साईडनी. आत्ता पाऊस तर नाहीत. विण्या येतोय, विण्यासोबत जायचं खाली. मग राहणार विण्यासाठी थांबलोय. काय दोघांनी पाटपाट कापून होईन. त्या दिवशी एकट्यानेच कापले मी इथं. त्याची कुट्टी पाडून टाकली आहे सगळ्या माक्याची. चाललं 2 दिवस कमीत कमी. 4 वाजल्यात. तासाभर नाही ना हात घ्यायची तर मका कापून येईन आम्ही. मका प्लस पाणी टाकी भरून येईन. टेन्शन नाही मग परत. मग म्हणलं सारखं तिखट लागायचं तुला, सारखं करतो. हिल तिखट लागलं काय? हा काय मागे मी भरून देतो. यांना मका टाकलेली मी. लक्ष्मी खातीत मका. बिमानी सगळी मका खाऊन टाकली. सर गावात जा, आपल्या गावात चांगलं डॉक्टर आहे ते चव्हाण. हो मग खाल्ली बाईनी आता खात बघ. हा तेच. तेवढंच घेतात, जास्त नाही घेत. मी पण माही नकली झाड आहे. बदललेली झाड आहे मी. आता माझ्या लक्षात नाही रे. बरं दिवस झालं की लाईटी घालून टाकतोय 2. आपण जाऊ लगेच. आता मी पण थांबणार नाही. इकडे हे 2च चालत होतं आम्ही. ते दोघांच्यावर मच्छर चावत नाही. मग काय राहू दे म्हणणार नाही. इथं कोण नाही चोरी करी शेट. इथं आपल्या एरियामध्ये कोणा फिरकत नाही कधी. आणि चुकून फिराकला का मग त्याला फेमस करून टाकीन मी. त्याला लांब पुचवीन. मग कॅमेरा आहे आपल्याकडे 2. एक लावायचा आहे, या कोपऱ्यात एक लावणार आहे आणि आतल्या त्या कोपऱ्यात एक लावणार आहे. नाही त्या कोपऱ्यात आतून एक आणि ते एक वर. 2 कॅमेरा आहे ना माझ्या हॉटेलचे. वायफाय नाही ना आला. वायफाय वाल्याला मी फोन करतो ते ना.
दिवाण पडलेलं आहे. 1 hour later. आता जवळपास आहे ना 8 वाजल्यात. विनोद शेट आणि मी आम्ही चाललोय जरा जेवायला. पाऊस पडला आमच्या इकडं लय चांगला राव, पण थोडा मध्ये चांगला पडला, परत थोडा कमी झाला. पण जमीन आखी वल्ली केली ना, राणा बिन वल्ली आले तर ना. मित्र इथं एक सिद्धेश म्हणून, त्यांनी नेमकं मला सांगितलं लोकेशन, त्याला पाठव म्हणलेला खराब वाटत, त्यांनी लोकेशन पाठवलं. इथून पुढे गेले लेफ्टला आहे मोठ्या स्कीम मध्ये कुठल्या तरी, काय समजत नाही का. रोड आहे, पाऊस पडतो ना, अगं खड्ड होतं इकडं. नाही नवीन नाही, अजून आहे हा खिलाडी नवीन आले, जुना खिलाडी. हा नाही त्यात जरा भाजी बिजी सापलायची आहे ना, मग त्याला वेळ नसतो भेटत. त्याला आहे ना फक्त शनिवार सोमवार वेळ असते. मग सुट्टी देऊन आलो फिरायला. पटकून येऊ म्हणलं जरा लांब जरा. मी काय म्हणत होतो, आता तुमचा जो कंटेंट आहे ना, कंटेंट साठी आपल्याकडे लय भारी भारी आयडिया आहे. तिथं भेटलं इकडं खाल्लं होतं तू. जाऊ आता आम्ही, आता 9 वाजले, भेटू. बराच वेळ चर्चा झाली आपली. अरे तू बसायची आत. तू आत गाडी बसायची, त्याला जायचंय लेटेस्ट मध्ये. आता थोड्या दिवसांनी जरा तुम्ही Yes. मीटिंग करू आपण 100 ये, मला फोन करून ये. 100%. मी तर म्हणतो तुला वेळ कधी आहे आता? आता तर सध्या बिझीच आहे. किती दिवस जाऊन? अजून वारीच्या आधी 3-4 दिवस आधी. आणि अजून किती दिवस? 3-4 दिवस. मग आपण तिकडे पाहिटला जाऊ. कुठं उद्या इकडे जाऊ ना, पिंपळेश्वरला. मला नेमकं रानातले मका कापायची. आता लय खेळ होईल, अख्खा गाळ होईल. पाण्याचं सॉल्व झालं का? कुठलं पाण्याचं? पाण्याचा विषय होता तो. झालं सगळं. त्यांना डाय गोडा लावला गेली आम्ही. जाऊ का आपण पाईटवाले का जाऊ? 100%. हा बराच वेळ आहे बोलू बसलो. हे पोरग भारी माहिती का, यांनी आपल्याला प्रत्येक वेळेस मदत केलेली. म्हणून संग बसलो इथं. 9 वाजले नेमके, आम्हाला जेवायचं आहे. आम्ही आलोय. चांगलं आहे ते. नाही समजदार पोरग आहे. समजदार आहे. उशीर झाला राव आपल्याला. 9:20 इथं झालंय राव. कधी जेवायचं, कधी पचायचं, कधी निघायचं असं होईन. जाऊ दे, त्याला काय टाइम झाला ते आहे. हे वायफर लावल्यामुळे लय फायदा आला राव. आता इतकं घाण दिसायचं ना, कुठलं पण दिसत नव्हतं माहिती का. 1 नंबर वायपर. नाही तर काच पण गेली असते. आणि जेवण केलं बरं का, इथं माग एक हॉटेल इथंच राव. असलं बकवास दिलं नाही राव. मला त्याचा व्हिडिओ काढायची इच्छा नाही माहिती का. 450 रुपये थाळीची घेतात ते, कोणत्या हिशोबाने घेतात. तर बकवास इतकी बकवास नाही व्हायची, आजपर्यंत निघाली कधी. आता नाव घेऊशी वाटत नाही बरं का. ठीक आहे, जाऊ दे म्हणलं. मग इथं चहा प्यायची वेळ आली आम्हाला. चहा घेऊ म्हणलं, जाऊ पुढं. मग गाडीतून पाण्याची बॉटल घेतो ना. लई बकवास होता राव जेवण, लई माहिती. इच्छाच उठले डायरेक्ट राव. ते पाईटवाले होते ना हॉटेलवाले, त्यांचं जेवण चांगलं याच्यापेक्षा. इतकं घाण होतं याचं. चला जाऊन दे गाडा. रात्री चक्कर मारायला लागते एक आमच्याकडं. हिरवी मका आहे ना, 2 गट आहे, दावण साफ करते तो. थोडे दिवस फक्त, नंतर काही कडबा चालू होणार याला. ओके, 2 घरला काय अडचण नाही. 2 जण निवंत राहतात. फक्त एक रात्री चक्कर मार लागती आणि दिवसा फक्त आत बाहेर करायत. मॉज काय टायमिंगला तर ना बरोबर, काहीच अडचण नाही. फक्त आता इथे शेड मारायचं आम्हाला. हे पॅक पण झाले, काय अडचण नाही होणार नाही. ओके, एकदम काय प्रॉब्लेम नाही. भेटू द्या आता आपण येऊ सकाळ लवकर. तुम्हाला आमचे माझे व्हिडिओ जर खरंच आवडत असेल ना आत्तापर्यंत, ओव्हरऑल नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर पण करून टाका. जेणेकरून मला पण पैसे चालू होतील ना. आजले गरिबी चालू आली आता. कधी कामावर आता. ओके.